शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आणि यानंतर खरं तर वनमंत्री गणेश नाईक ते आज या ठिकाणी या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी येणार आहे आणि याच अनुषंगाने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा खरं तर तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की या घटनेमध्ये म्हणजे पिंपरगाव याच गावामध्ये जवळजवळ 3 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये 2 लहान चिमुकली मुलं होती तर एका आजीचा सुद्धा समावेश आहे. मात्र या ठिकाणी परिसरामध्ये आपण पाहतो की बिबट्याची मोठी दहशत पाहायला मिळते. त्यासोबत येथील जनजीवन आहे ते पूर्णतः विस्कळीत झालेलं पाहायला मिळते. त्यामुळं बिबट्याची दहशत मोठी म्हणावी लागेल. कारण की ज्या पद्धतीने पाहतो की बिबट्याचा वावर हा दिवसा ढवळत सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं बिबट्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळतोय. तर नक्की या ठिकाणी आज वनमंत्री जे आहेत ते खरं तर या ठिकाणी येणार आहेत आणि ह्या कुटुंबाची जी सांत्वनपर भेट आहे ते घेणार आहे. आपल्यासोबत रोहनचे वडील आहेत. मला सांगा दादा, आज खरं तर वनमंत्री या ठिकाणी दादा या ठिकाणी खरं तर देवाने पूर्ण महाराष्ट्र आला साहेब, आपला रोहन नाही आला नाही. आज वनमंत्री खरं तर तुम्हाला भेट द्यायला येतात साहेब. सगळी दुनिया सगळे पूर्ण महाराष्ट्र आला पण आपला रोहन नाही आला. नाही, आम्ही पाखरावणी देवावणी त्याची वाट पाहतो पण नाही, दिसत नाही. सगळीकडे सायरा बाहेर वातावरण. प्लीज नका ना मला काही विचार, नका देवा नका. वनमंत्री आज येतात तुमचं सांत्वन करणार, काय तो नक्की तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षा आहे? आता अपेक्षा काय अपेक्षा, माझा रोहन भेटला ना पूर्ण माझं अख्खं जीवन सार्थक होईल. नाही बाळा, ते झालं, परंतु आपला रोहन गेला. परंतु बिबट्याचे हल्ले असे मोठ्या प्रमाणात वाढतात. अनेक इथून पुढे कोणती उपाययोजना केली पाहिजे? नाही ते तर मी बोललो, जसं आपला रोहन गेला असं कोणाशीही न घडो, दुसऱ्या कोणाशीही न घडो. नक्कीच रोहन सारखी घटना इतर कोणाशी घडू नये अशीच भूमिका खरं तर ठेवलेली पाहायला मिळते. आपल्यासोबत रोहनची आई आहे. खरं तर आज वनमंत्री येतात. रोहन जाऊन 10 दिवस जवळजवळ झाले. आमचा रोहन गेलाय तसं आज दुसरा कोणाचा रोहन जायला नको. आज प्रत्येक बाळाच्या डोळ्यासमोर निसा बिबट्या दिसत. त्या बाळाने कसं जायचं, कसं शाळेत यायचं, त्यांचा पण लई प्रश्न आता कठीण झाले. ते आम्ही आजची बोलायची पण इच्छा नाही आज काही. रोहनचा लहान भाऊ आपल्या सोबत आहे. खरं तर रोहन गेलाय 10 दिवस झाले, काय कशा आठवण होती? त्याची सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त पडल्यात. त्याचं दप्तर बी ईदचे, त्याचा फोटो बी सगळी जण आली पण आमचा रोहन काही परत आला नाही. तो 13 वर्षाचा होता. 13 वर्ष तुम्ही जवळजवळ 10 वर्ष ते एकत्र खेळलात, बागडलात. काय त्याची आठवणी एकंदरीत? त्याच्या आठवणी कशा सांगायच्या, एक आठवण त्याची ही ती. आम्ही दोघं सोबत जायचो, सगळी कामं सोबत करायचो. ज्यावेळी बिबट्याचा हल्ला झाला त्यावेळेस काय नक्की रोहन कुठे गेला होता? तुम्ही सोबत एकत्र होते, तू कुठं होता? मला त्याला वडापाव खायची इच्छा झाली होती साहेब. त्याने मला वडापाव आणाय पाठवलं होतं गावात. मी गेलो होतो आणि तो तिथून बाहेर तार कंपाऊंडच्या बाहेर डोकून बघत होता हल्ला का नाही, आणि त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं की भयानक सदृश्य आहे. कारण की या परिसरामध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे आणि या ठिकाणी पिंपरखेडमध्ये 3 जणांचा बिबट्याने खरं तर हल्ला झाल्यानंतर मृत्यू झाला आणि त्यामध्ये रोहनचा सुद्धा या ठिकाणी हल्ला झाला. आणि याच तिन्ही परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आज वनमंत्री आहेत गणेश नाईक ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतं. मात्र वनमंत्री या ठिकाणी आल्यानंतर काय उपाययोजना बिबट्याच्या करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे विशाल समी सुळदेवी, TV9 मराठी, शिरूर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.